तर मित्रांनो 2025 सुरू झालेलं आहे आणि 2024 हे वर्ष मराठी इंडस्ट्रीसाठी काही इतकं चांगलं गेलेलं नाही आहे. बघायला गेलं तर मागील काही वर्षसुद्धा चांगली गेलेली नाही आहे. पण असो, 2024 मध्ये मराठी इंडस्ट्रीने टोटल 185 कोटीची कमाई केली आहे, ज्यामध्ये यांनी 109 चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. म्हणजे 2024 मध्ये आपल्याला 109 चित्रपट बघायला मिळाले आहेत आणि त्या 109 पैकी आज मी तुम्हाला 10 असे मराठी चित्रपट सांगणार आहे ज्यांनी 2024 मध्ये सर्वाधिक कमाई केलेली आहेत. आणि एक फॅक्ट तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करून द्या. तर 10व्या नंबरवर जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे अल्ल्याड पल्ल्याड. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटाने टोटल 4.6 कोटीची कमाई केली होती आणि यामुळे यानंतर या चित्रपटाचा एक सिक्वल सुद्धा अनाउन्स केला गेलेला आहे, जो की आपल्याला कदाचित यावर्षी बघायला मिळू शकतो. 9 नंबरवरती जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे घरात गणपती. खरं सांगायचं गेलं तर हा चित्रपट मला खूप आवडला होता. हा एक खूप चांगला फॅमिली ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाने टोटल 4.75 कोटीची कमाई केलेली आहे आणि हा एक सुपरहिट चित्रपट होता, जो की तुम्ही आता Amazon प्राईमवरती बघू शकता. नंबर 8 वर जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे फुलवंती. हा एक खूप चांगला पिरियडिकल ड्रामा चित्रपट आहे आणि मी म्हणेल की तुम्ही आतापर्यंत नसेल बघितलं तर एकदा नक्की बघा. या चित्रपटाने टोटल 6.7 कोटीची कमाई केली आहे आणि हा चित्रपट सुद्धा तुम्हाला Amazon प्राईमवरती बघायला मिळून जाईल. नंबर 7 वरती जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे शिवरायांचा छावा. बघा, हा चित्रपट जेव्हा आला होता ना, तेव्हा या चित्रपटाला मिक्स रिस्पॉन्स मिळाला होता. काही लोकांना आवडला, काही लोकांना नाही आवडला. तरी हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असल्यामुळे या चित्रपटाने एकूण 6.59 कोटीची कमाई केली होती. आणि जर तुम्हाला हा चित्रपट बघायचा असेल तर हा सुद्धा तुम्ही Amazon प्राईमवरती बघू शकता. नंबर 6 वरती जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे ओले आले. हा चित्रपट 2024च्या जानेवारी महिन्यातच आला होता आणि या चित्रपटाने टोटल 8.6 कोटीची कमाई केली होती. तरी माहिती नाही काहून हा चित्रपट आतापर्यंत कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर आलेला नाही आहे आणि नेमका कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येईल याची सुद्धा काही कन्फर्मेशन नाही आहे. म्हणून सध्या पुरता तर तुम्ही या चित्रपटाला कोणत्या OTTवर बघू शकत नाही. नंबर 5 वर जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज. हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाने या दोन्ही भाषांमधून टोटल 11.69 कोटींची कमाई केलेली आहे आणि हा चित्रपट सुद्धा सध्या कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर अवेलेबल नाही आहे. जर पुढे मागे कुठे रिलीज झाला तर मी तुम्हाला अपडेट देऊन देईल. नंबर 4 वर जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे जुनं फर्निचर. हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला होता आणि त्यांनीच यामध्ये मुख्य भूमिका सुद्धा साकारली होती आणि या चित्रपटाने माउथ पब्लिसिटीच्या जोरावर 14.34 कोटीची कमाई केली होती. आणि हा चित्रपट जर तुम्हाला आता बघायचा असेल तर हा तुम्ही Amazon प्राईमवरती बघू शकता. नंबर 3 वर जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे धर्मवीर भाग 2. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर याला मिक्स रिस्पॉन्स मिळाला होता आणि काही लोकांनी याला प्रोपगेंडा चित्रपट सुद्धा म्हटले होते. तर या चित्रपटाने टोटल 16.32 कोटीची कमाई केली होती आणि जर तुम्हाला आता हा चित्रपट बघायचा आहे तर हा तुम्ही ZEE5 वर बघू शकता. नंबर 2 वर जो चित्रपट आहे ना, या चित्रपटाचं नाव आहे नवरा माझा नवसाचा 2. हा चित्रपट नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा सिक्वल होता आणि प्रदर्शित झाल्यानंतर काही लोकांना हा चित्रपट खूप आवडला तर काही लोकांना हा चित्रपट बिलकुल नाही आवडला. तरी ब्रँड व्हॅल्यूच्या जोरावर या चित्रपटाने टोटल 24.39 कोटीची कमाई केली होती आणि जर तुम्हाला आताही हा चित्रपट बघायचा आहे तर हा तुम्ही Amazon प्राईमवरती बघू शकता. आता वेळ आहे 2024च्या मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाची, जो की आहे नाच ग घुमा, ज्याला दिग्दर्शित केलं होतं परेश मोकाशी यांनी आणि या चित्रपटाने टोटल 27.13 कोटीची कमाई केली होती. आणि तुम्ही जर हा चित्रपट नसेल बघितला तर तुम्ही याला Amazon प्राईमवरती बघू शकता. आणि आता मी जेवढेही 10 चित्रपट तुम्हाला सांगितले ना, ते मराठीतली सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट होते 2024 मधले. या 10 चित्रपटांची जर टोटल बघितली तर ती येते जवळपास 130 ते 135 कोटींची. आणि यावरून हे लक्षात येते की उरलेले जेवढे 99 चित्रपट होते 2024 मधले, त्यांनी फक्त 50 कोटीची कमाई केलेली होती. त्यामुळे मला असं वाटतं की आता मराठी चित्रपटांनी जास्त चित्रपट रिलीज करण्याऐवजी कमी चित्रपट रिलीज करावे, पण चांगले करावे. यावर तुमचं काय म्हणणं आहे आणि तुम्ही यापैकी कोणता चित्रपट बघितला आहे हे मला कमेंट करून एकदा नक्की कळवा. भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.